नमस्कार. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. तसंच आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं या मागणीवर ते ठाम आहेत. सगळे सोयऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर आम्ही 21 तारखेला आम्ही आंदोलनाची दिशा ठरवणार असणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. आता मनोज जरांगे पाटील यांचं जे बेमुदत उपोषण चालू आहे त्याचा आजचा 9वा दिवस आहे. डॉक्टरांच्या पथकाने आज सकाळी मनोज जरांगे यांची आरोग्य तपासणी केली. त्यावेळी पथकाने त्यांना बीपी, शुगर आणि इतर तपासण्या केल्या. जरांगे यांनी आरोग्य पथकाला तपासणीसाठी सहकार्य केले असून त्यांची प्रकृती आता सुधारत असल्याचे यावेळेस डॉक्टरांनी सांगितलंय. आमचं मूळ म्हणणं काय आहे तर हेच आहे की ओबीसीतूनच आरक्षण आम्हाला पाहिजे, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे अशा मागणीवर आता मनोज जरांगे पाटील हे ठाम आहेत. 50% आत आरक्षण येऊच शकत नाही. 62% आरक्षण आधीच दिलं आहे. आता किती टक्के देतात ते पाहू. पुन्हा एकदा चॅलेंजचा विषय येऊ शकतोच असं जरांगे यांनी असं म्हटलंय. दिलेलं आरक्षण रद्द झालं तर आम्हाला आंदोलन करावं लागणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र हवं आहे. तसंच आम्ही ओबीसीच आहोत. सगळे सोयरे अंमलबजावणी ही करूनच हवीच. 3.5 महिन्यांपासून आम्ही सुरू केलेला उपोषण प्रक्रिया 3.5 महिन्यांपासून सुरू आहे. कोट्यवधी मराठ्यांचा हा विषय आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. जर 20 तारखेपर्यंत ते नाही मिळालं तर 21 तारखेला पत्रकार परिषद घेणार आहे आणि आमच्या आंदोलनाची पुढची दिशा आम्ही ठरवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आमची लढाई कशासाठी आहे हे सरकारलाही माहीत आहे आणि मराठ्यांनाही माहीत आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हवं आहे. ती 20 तारखेला सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा विषय घेतला नाही किंवा 20 तारखेच्या आत स्पष्ट भूमिका त्यांनी केली नाही तर 21 तारखेला आम्ही ठरवणार की आम्हाला आता पुढे काय करायचं असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट भाषेत आता सरकारला सांगितलंय. आमच्या मराठ्याच्या लेकरांना जे आरक्षण दिलं जाणार आहे पण ते टिकलं नाही तर करायचं काय. आमची लेकरं सांगत आहेत की आमची 4 वर्ष वाया गेली आहेत. आम्ही काय करायचं. आमच्या पोरांचं लढण्यात आणि शिकण्यात आयुष्य गेलं. पुन्हा तसंच झालं तर करणार काय. आणि सरकार जे काही वारंवार तारीख पे तारीख खेळते त्याच्यामध्ये आमचं का संपूर्ण आयुष्यच आम्ही या लढ्यासाठी घालवायचं का. मग आमचं आयुष्य आम्ही जगायचं कधी असाही प्रश्न त्यांनी यावेळेस उपस्थित केला. आता म्हणजे 20 तारखेपर्यंत जो अल्टिमेटम आहे, आजची 18 तारीख, आता 20 तारखेपर्यंत आजचा 9वा त्यांचा दिवस आहे उपोषणाचा आणि 20 तारखेपर्यंत जर सरकारने याच्यावर काही तोडगा काढला नाही, सगळी सोयऱ्यांची जी काही व्याख्या आहे ती अंमलात आणली नाही तर पुढे काय होणार आहे ते आता 21 तारखेलाच आपल्याला स्पष्ट होणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.